नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. रोज रोज काय जेवण बनवायचं हा प्रश्न आपल्याला पडलेला असतोय. तर आज बनवूया रोजच्या जेवणामधील अख्ख्या मसूरची आमटी. आता ही सातारी पद्धतीने बनवलेली आहे, झटपट बनणारी रेसिपी. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याचबरोबर लाईक, शेअर, कमेंट करायला देखील विसरू नका. आता अख्खा मसूरच्या आमटीसाठी मी प्रथम काय केले माहिती आहे का, अख्खा मसूर स्वच्छ धुतलेला आहे आणि कुकरला लावलेला आहे. 2 जणांसाठीच बनवते, त्यामुळे थोडासाच मसूर घेतलेला मी. तुम्ही तुमच्या किती घरामध्ये माणसं आहेत त्या अंदाजानुसार मसूर घेऊ शकता. आता जेवढा मसूर आहे त्याच्या डबल आपल्याला कांदा घ्यायचा आहे, त्यामुळे 2 मोठे कांदे मी घेतलेले आहेत. ते बारीक चिरून घेतले. नंतर कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली. जिरे मोहरी छान तडतडायला लागली की त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. आता हा कांदा लालसर होईपर्यंत छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता कांद्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला 1 टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. आता भरपूर जण काय करतात, अख्खा मसूर करताना ह्याच्यामध्ये पेस्ट देखील टाकतात. पण ही अशी भाजी एकदा नक्की करून बघा, खूप छान टेस्ट लागते. आता नंतर ह्याच्यामध्ये खोबरं आणि लसूणचे जे आपण रोज वाटण टाकतो ते टाकलेलं आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकले आणि छान परतून घ्यायचं आहे. आता थोडीशी कसुरी मेथी टाकली. आपला घाटी मसाला जो आहे तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. छान ह्याला परतून घेते. बघू शकता तेल हळूहळू सुटायला लागले. मसाले जेवढे छान स्लो गॅसवर तुम्ही भाजाल तेवढे छान तेल सुटतं आणि आपली भाजी छान होते. आता ह्याच्यामध्ये थोडीशी धनेपूड टाकली आहे मी. कोणताही गरम मसाला टाकू शकतो आपण इथे. तर मी इथे घरकुलचा थोडासा मसाला आणि थोडासा मॅगी मसाला टाकलेला आहे. आता हे देखील छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. नाहीतर बाजारामध्ये आता अख्खा मसूरची पण पॉकेट भेटतात, अख्खा मसूर मसाल्याची, तर ते देखील तुम्ही यूज करू शकता. आता मी ते अख्खा मसूर शिजवलेलं होतं तर ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता एकदम पातळ ही आमटी आपल्याला बनवायची नाही आहे, मध्यम अशी बनवायची आहे. आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, मस्त मिक्स केलं. साधारण 5 ते 7 मिनटं छान उकळी येऊन द्यायची आहे. नंतर एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची, थोडंसं लसूण देखील तुम्ही कट करून टाकू शकता आणि ह्याची तडका द्यायचा आमटीमध्ये. बघू शकता किती छान अशी भाजी तयार झालेली आहे. तर वाट कसली बघता, या छान मस्त जेवायला आणि तुम्ही देखील ही रेसिपी बनवा. आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.